पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन असं ज्यांच्या बाबतीत म्हटलं जातं. अवघं 33 ते 35 वर्षांचे आयुष्य आणि तरीही त्या 30 वर्षांची भरीव कारकीर्द. अभिनेत्री म्हणून फिल्मफेअरचा पहिला मान ज्यांच्याकडे जातो त्या अभिनेत्री म्हणजे मीना कुमारी. परिणीता, साहिब बीबी और गुलाम आणि पाकीजा असे अजरामर चित्रपट ज्यांच्या नावावरती आहेत त्या मीना कुमारी. 1 ऑगस्ट 1933 रोजी त्यांचा जन्म दादर, मुंबई इथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव अलीबक्ष आणि आई प्रभावती देवी. त्यांनी त्यांचं नाव महजबी बानो असं ठेवलं होतं. अलीबक्ष पारशी रंगभूमीवर काम करीत. त्यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळे मीना कुमारींना शालेय शिक्षण घेता आलं नाही. लहान असतानाच त्यांना चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात करावी लागली. छोट्या मेहजबीला विजय भट यांच्या लेदर फेस ह्या चित्रपटात पहिल्यांदा बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते वर्ष होतं 1939. पुढे भट यांच्याच एक ही भूल ह्या चित्रपटातही त्यांना काम मिळालं. त्यावेळी त्यांनीच महजबीचं नामकरण बेबी मीना असं केलं. 1946च्या बच्चों का खेल ह्या चित्रपटातून त्यांना मीना कुमारी म्हणून ओळख मिळाली. त्यावेळी त्या अवघ्या 13 वर्षांच्या होत्या. ह्या चित्रपटामुळे त्या रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी हनुमान पाताल विजय, श्री गणेश महिमा, वीर घटोत्कच अशा पौराणिक चित्रपटांमधून कामं केली. 1952 सालच्या बैजू बावरा ह्या चित्रपटाने मीना कुमारी नायिका म्हणून घराघरात पोहोचली. हा चित्रपट तब्बल 100 आठवडे चालला. ह्याच चित्रपटासाठी 1954 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री आहेत. मग त्यानंतर दायरा, 2 बिघा जमीन, परिणीता हे चित्रपट आले. ह्या चित्रपटांकरता सलग दुसऱ्यांदा मीना कुमारींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर मग 1954 सालचा चांदनी चौक, 1956 सालचा एक ही रास्ता, 1955 मध्ये आलेला आदले जहांगीर, 1956 सालचा हलाकू, मग आझाद असे अनेक चित्रपट आले. मिस मेरीमध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री शिवाजी गणेशन आणि किशोर कुमार यांच्यासोबत मीना कुमारींनी काम केलं. शारदा ह्या कलाकृतीने खऱ्या अर्थाने मीना कुमारींवर भारतीय चित्रपटांची ट्रॅजेडी क्वीन म्हणून शिक्कामोर्तब केलं. ह्यात त्यांनी अभिनेता राज कपूर यांच्यासोबत पहिल्यांदाच काम केलं. प्रियकराचीच सावत्र आई होण्याचं दुर्दैव नायिकेच्या नशिबी येतं. यातून होणारी तिची घुसमट, परिस्थिती सांभाळून घेण्याचा तिचा प्रयत्न अशी ती भूमिका होती. ह्या चित्रपटासाठी त्यांना बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 1951 साली तमाशा ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मीना कुमारींची प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी भेट झाली. नेमकं ह्याच दरम्यान मीना कुमारींचा महाबळेश्वर येथे अपघात झाला. ह्यात त्यांच्या डाव्या हाताची करंगळी कायमस्वरूपी वाकली. या आजारपणात मीना कुमारी आणि अमरोही यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि त्यांची परिणती त्यांच्या प्रेमविवाहात झाली. 14 फेब्रुवारी 1952ला त्यांनी लग्न केलं. मग त्यानंतर मीना कुमारींचा अजून एक माइलस्टोन ठरलेला चित्रपट म्हणजेच साहिब बीबी और गुलाम. 13व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आणि ऑस्कर पुरस्कारामध्ये भारताकडून अधिकृत प्रतिनिधी म्हणून या चित्रपटाची निवड झाली. ह्यातल्या छोट्या बहूच्या भूमिकेसाठी गुरुदत्त यांची मीना कुमारी ही मूळ निवड होती, पण कमाल अमरोही यांच्या सूचनेनुसार त्यांनी ही भूमिका सुरुवातीला नाकारली. अमरोहींच्या म्हणण्यानुसार छोट्या बहूच्या पात्रामुळे तिची आयडियल इंडियन वुमनची प्रतिमा डागाळली असते. त्यानंतर ही भूमिका नर्गिस दत्त यांच्याकडे गेली, पण त्यांनीही ती नाकारली. अखेर 1960-61च्या सुमारास गुरुदत्तने पुन्हा एकदा या चित्रपटाची पटकथा मीना कुमारी यांच्याकडे पाठवली आणि त्यावेळी ती भूमिका करण्यास त्या तयार झाल्या. त्यानंतर हा चित्रपट कायमचा त्यांच्या नावावरती कोरला गेला.
ह्याच दरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीतील अजून एक अजरामर चित्रपट जो मीना कुमारींच्या नावावर आहे तो म्हणजे पाकीजा. ह्याची सुरुवात अमरोही यांनी केली होती. मात्र दोघांमधील दुराव्यामुळे अमरोही यांनी या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवलं होतं आणि जवळजवळ 15 वर्ष या चित्रपटाची प्रोसेस सुरू होती. 12 ते 15 लाख रुपये खर्च त्यावेळी या चित्रपटासाठी झाला असं म्हणतात. प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीला चित्रपटाला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र चित्रपट आल्यानंतर अवघ्या 3 आठवड्यात मीना कुमारींचं निधन झालं आणि पुढे या चित्रपटाने 50 आठवडे पूर्ण केले. सौंदर्य आणि कलेचा उत्कृष्ट मिलाप म्हणून मीना कुमारी यांना ओळखलं जातं. प्रत्येक भूमिका समरसून करणं हे मीना कुमारींचं अभिनय वैशिष्ट्य होतं. अनेक कलाकृती त्यांच्या अभिनयामुळे गाजल्या. जेवढी अभिनयात सरसता तेवढ्याच त्या नृत्यातही निपुण होते आणि त्याची झलक आपल्याला पाकीजामध्ये दिसतेच. मीना कुमारींच्या शेवटच्या दिवसात त्या गोमती के किनारे नावाचा चित्रपट करत होते. पण प्रकृतीमुळे त्यांना शूटिंगला जाता येईना आणि निर्मात्याचा खर्च मात्र वाढत होता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मीना कुमारींनी आपला राहता बंगला विकला. याची एक आठवण मुमताजजींनी सांगितली होती की त्यावेळी खूप वावड्या उठल्या की मीना कुमारी कर्जबाजारी झाल्या म्हणून त्यांनी बंगला विकला. पण त्याच्या मागचं खरं कारण म्हणजे त्यांच्या प्रकृतीमुळे निर्मात्यांना होणारं नुकसान टाळण्यासाठी त्यांनी तो बंगला मला विकला. कदाचित त्यांना जाणीव असावी की आता फार दिवस त्यांच्या हातात नव्हते. तो बंगला घेतल्यावर माझं करिअर खऱ्या अर्थाने बहरलं. मीना कुमारी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच संवेदनशील कवयित्री आणि पार्श्वगायिकाही होती. मात्र त्यांनी आपल्या कविता अप्रकाशितच ठेवल्या. त्यांनी नाज या टोपण नावाने काही उर्दू कविता लिहिल्या होत्या, ज्या कवितांचा संग्रह नंतर तन्हा चांद या नावाने प्रकाशित झाला. पण ह्या कविता संग्रहाच्या नावाप्रमाणेच स्वतःचं रील आणि रिअल आयुष्य व्यतीत करणाऱ्या मीना कुमारी ह्या चित्रपटांच्या रूपाने सदैव आपल्या स्मरणात राहते. त्यांची कुठली भूमिका किंवा कुठला चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याचसोबत अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला सुद्धा अशाच इंटरेस्टिंग कंटेंटसाठी फॉलो करा. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.